विकास तेरखेडा जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उभा आहे. सावंत साहेबाच्या माध्यमातून असेल, एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून असेल, तेरखेडा जिल्हा परिषद गटात काम सावंत साहेबाच्या माध्यमातून असतील किंवा मी स्वतः केलेली असतील भरपूर कामं आहेत. शेतरस्त्याची कामं असतील, बाकी शासकीय योजनाची कामं असतील आणि सावंत साहेबांनी फटाका उद्योगासाठी भरपूर काही योगदान दिले आहेत 4-5 वर्षात. आणि शेतरस्ते असतात प्रामुख्याने 20-30 वर्षाचे रखडलेले शेतरस्ते अशी भरपूर कामं आहेत सावंत साहेबाच्या माध्यमातून झालेली. आणि आम्ही स्वतः केलेली भरपूर कामं आहेत. नेमकं दणदणगी प्रतिसाद आहे. 20-25-30 वर्षाला प्रस्थापित आहेत. तेरखेडा जिल्हा परिषद गटात 16 गाव आहेत. 16 गावात जर तुम्ही गेलात तर ह्यांना काम 30 वर्षात काम केले काय दाखवायला सुद्धा नाही. एकही काम नाही त्यांना काय केले लोकांसाठी किंवा जनतेसाठी. त्यांना कामच नाही दाखवायला त्यांना काय काम केलंय ते. आणि त्यामुळे लोकांचा खूप प्रतिसाद आहे. आमच्याकडे कुठलं पद नाही तरीसुद्धा आम्ही सावंत साहेबाच्या माध्यमातून असेल किंवा स्वखर्चातून खूप काही कामं केले. वैयक्तिक असतील, सामूहिक असतील, शेतरस्ता असतील, पुलाची कामं असतील, काही भरपूर कामं केले. आपल्या विरोधाची नाही, त्यांना काही काम केलं नाही म्हणून तर लोकांचा एक कामाला प्रतिसाद मिळतोय. त्यांना जिल्हा परिषद असतील किंवा ग्रामपंचायत असेल, कामच नाही त्यांचं काय दाखवायला लोकांसाठी किंवा आम्ही हे काम केलंय, ती काम केलंय. त्यांना जर काम केलं असतं तर आम्ही तयार झालो नसतो. आज लोकांतून इतका आम्हाला प्रतिसाद मिळाला नसता. जे 30-30 वर्ष राजकारण करतात तर तेवढा आम्हाला लोकांतून प्रतिसाद मिळाला नसता ना. मुस्लिम 80% मुस्लिम समाज आमच्यासोबतच आहे. कारण की त्याचं कारण एक आहे की 90%-100% मुस्लिम समाज फटाका व्यवसायात आहे. आणि या 4 ते 5 वर्षात सावंत साहेब ज्यावेळेस पहिल्यांदा पालकमंत्री झाले तेव्हापासून फटाका व्यवसायासाठी साहेबांचं खूप भरपूर योगदान आहे. त्यामुळं मुस्लिम समाज त्यांना माहिती की बाबा एक फोन केला की सावंत साहेब कुठल्याही अडचणीला हजर असतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. जास्त फटाका व्यवसायाला 2-3 वर्षात कसलाच त्रास झाला नाही सावंत साहेबाच्या माध्यमातून. त्यामुळे मुस्लिम समाज आमच्यासोबत आहे आणि राहील. काय रोजगार असेल, तरुणांचे प्रश्न असतील, शेत महत्त्वाचं काय असेल, शेत आता सध्या शेतात जायला काय प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस पावसाळा येईल त्यावेळेस माणसांना शेतात जायची भरपूर अडचण असते. शेतरस्ता असतील, बाकी पुन्हा महिलांचं बचत गटाचा विषय असतील. आता हे विरोधक इलेक्शन आलं की थोडंफार काय हे करतात. इलेक्शन झालं की 5 वर्ष कुणाकडे बघत नाही. आम्ही तसं नाही. आम्ही कुठलं पद नसताना काय नसताना स्वखर्चातून कामं केलेत आणि 100% ह्याच्यापेक्षा जास्त कामं करू. आम्ही नेहमी रात्र कधी बी लोकांसाठी अवेलेबल असतो. सर प्रकार काय आहे की त्यांचंच आता त्यांच्यापाशी विकासाचा एकही मुद्दा नाही की आम्ही हे विकासाचं काम केलं म्हणून कुठल्या गावात. तेवढंच म्हणतात पोरं दादागिरीत, पोरं सोरं त्यांना काय कळते. पोरं सोरं आहेत पण सर काय विषय की आम्ही एखाद्या 16 गावात बी असू द्या एकही माणूस आणून दाखवतो त्याच्यावर आम्ही दादागिरी केली, त्याच्यावर अन्याय केला, त्याच्याविरुद्ध मी त्यांना केलेले 100 लोक आहेत की त्यांच्यावर अन्याय केलेला, त्यांना पिळवणूक केलेली, त्यांना त्रास दिलेला, अशी भरपूर माणसं आहेत. आमचं त्यांनी एक बी दाखवं की आम्ही कोणावर अन्याय केला आहे, कोणाचं म्हणजे छळ केला काय, असं एक तरी माणूस दाखवायला पाहिजे ना त्यांना. आमच्यावर आरोप करून काय त्यांच्याकडे विकासाचा मुद्दाच नाही बोलायला. तेवढाच मुद्दा आहे की पोरं सोरं आहे त्यांना काय कळतंय. त्यांना 9 तारखेला करून पोरं सोरं काय करतात ती. आपण यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या काळातच लाडकी बहिणीची योजना चालू झाली. अशा भरपूर योजना चालू झाल्या. सावंतसाहेब आरोग्यमंत्री असताना तेरखेडासाठी 100 खाटाचं प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. आता ते चालू होईल लवकरच. म्हणजे अशा भरपूर योजना आहेत. ती स्वखर्चातून तर काही विषय नाही. पुन्हा 12 वर्ष बंद असलेलं नरसिंह सहकारी साखर कारखाना चालू केला साहेबांनी. त्या माध्यमातून शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार आहे. असे भरपूर विषय आहेत. आणि वैयक्तिक काही जरी अडचण असली तरी सावंत साहेब 100% प्रत्येकाच्या मदतीला धावून येतात. काय आव्हान करायला धनुष्यबाणा चिन्हासमोर बटन दाबून सर्व मी तेरखेडा जिल्हा परिषद गटाचा उमेदवार संदेश उर्फ विकी सोमनाथ चव्हाण व पंचायत समिती गण तेरखेडा गणाच्या सौ पूनम बालाजी गोलक व इंदापूर गणाच्या अरुणाताई शिंदे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा एवढं आवाहन करतो.